फाशी झालीच पाहिजे, हिंदू मुस्लिमांना न्याय मिळालाच पाहिजे, वरणगावच्या हिंदू मुस्लिमांना न्याय मिळालाच पाहिजे, वरणगावच्या हिंदू मुस्लिमांना न्याय मिळालाच पाहिजे, आरिफच्या हत्याकांडाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। आज वरणगाव पोलीस स्टेशन येथे आम्ही हजारो हिंदू मुस्लिमांचा सर्वपक्षीय असा आक्रोश मोर्चा वरणगाव पोलीस स्टेशनवरती नेला आणि वरणगाव पोलीस स्टेशनवरती मोर्चा नेल्यानंतर त्या ठिकाणी आरिफ अली, समद अली यांची जी हत्या करण्यात आली, निगूर्ण हत्या, गेल्या महिन्याला आणि 4 तारखेला, तर आज या हत्येला पूर्णपणे हत्याकांडाला 1 महिना पूर्ण झालेला आहे। परंतु आतापर्यंत आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे। 2 आरोपी त्याच्यामध्ये फरार आहेत आणि या सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे, त्यांना फासावर लटकवलं गेलं पाहिजे, मेहरबान कोर्टाने त्यांचा जामीन रद्द केला पाहिजे आणि त्यांची प्रॉपर्टी जप्त होऊन त्यांच्या प्रॉपर्टीवरती बुलडोझर चालवलं पाहिजे। त्याचबरोबर त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि विशेष सरकारी वकील यांची नेमणूक होऊन, उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक होऊन फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालला पाहिजे आणि या संपूर्ण घटनेची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। म्हणून हजारो हिंदू मुस्लिमांनी, आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी वरणगाव पोलीस स्टेशनला 1.5 तास घेरलं आणि त्या ठिकाणी सांगितलं, ठिय्या मांडला, मोर्चाचा आक्रोश मोर्चा रूपांतर आम्ही ठिय्यामध्ये केलं आणि त्या ठिकाणी मागणी केली की जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाही, आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। 1.5 तास इथं ठिय्या मांडल्यानंतर आदरणीय डीवायएसपी मुक्ताईनगर शिंदे साहेब त्या ठिकाणी आले, इन्स्पेक्टर वरणगाव भरतजी चौधरी साहेब तिथे आले, त्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केलं, आम्हाला त्या ठिकाणी ते आहे त्यांनी आश्वासन दिलं। त्याच्यामुळे त्या ठिकाणी आमचं जे आहे ठिय्या आंदोलन आणि आक्रोश मोर्चा आम्ही 1.5 तासानंतर संपवला। परंतु जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, त्यांचा दहशतवाद, आतंकवाद पेक्षाही खतरनाक गुंडागर्दी जी आहे, जी सर्वसामान्य जनतेमध्ये दहशतवाद निर्माण करते वरणगावमध्ये, त्यांचा जोपर्यंत अटक होत नाही, त्यांना पूर्णपणे त्यांच्यावर कठोर शासन होत नाही, तोपर्यंत आमची ही लढाई आम्ही चालू ठेवू। म्हणून आता आदरणीय परांजपे साहेब, जितेंद्रजी पाटील साहेबांसोबत माझं मोबाईलवर बोलणं झालं, त्यांनी सांगितलं, जगन भाऊ तुम्ही या सर्व शिष्टमंडळासोबत। आता परांजपे साहेबांना या मागण्यांचं निवेदन आम्ही सर्व या ठिकाणी देत आहोत आणि या ठिकाणी आमची लढाई जर ही न्याय मिळाला नाही, रेल रोको, जेल भरो, रस्ता रोको मोर्चा आणि वरणगाव ते जळगाव कलेक्टर कचेरीवरती आम्ही लॉंग मार्च नेणार आहोत। धन्यवाद। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मैं अलविदा लेती हूँ, आपकी दुनिया काम मिले। देखते रहिए CBN। Press the bell icon on the YouTube app and never miss another update। खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।